लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी पूजा देशमुख। परभणीतून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। साखला प्लॉट परिसरात शुक्रवारी ईदच्या निमित्ताने प्रेमाचा आणि बंधुभावाचा ओलावा पाहायला मिळाला। जुनेद खान पैलवान वस्ताद आणि अलिबाग कुस्ती केंद्राच्या वतीने आयोजित भव्य शिरखुर्मा पार्टीने परभणीकरांची मने जिंकली आहेत। परभणीच्या साखला प्लॉट परिसरात 3 एप्रिल रोजी उत्साहाचे वातावरण होते। निमित्त होते जुनेद खान पैलवान यांनी आयोजित केलेल्या भव्य शिरखुर्मा पार्टीचे। या कार्यक्रमाला केवळ शहरातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिकांनी हजेरी लावली। एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा देताना येथे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म पाहायला मिळाला। या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली। यामध्ये अण्णा डिगोळे, नगरसेवक श्याम खोबे, शेख रईस, शेख सिराज भाई आणि समाजसेवक सय्यद अब्दुल खादर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावून जुनेद खान यांच्या कार्याचे कौतुक केले। उपस्थितांसाठी खास शाही शिरखुर्मा तयार करण्यात आला होता। काजू, बदाम, पिस्ता आणि सुकामेव्याने सजलेल्या या शिरखुर्म्याचा आणि सोबतीला असलेल्या खमंग नमकीनचा हजारो लोकांनी आस्वाद घेतला। हा सोहळा रात्री उशिरापर्यंत मोठ्या उत्साहात सुरू होता। जुनेद खान पैलवान वस्ताद हे केवळ सामाजिक कार्यातच नाही तर क्रीडा क्षेत्रातही मोठे नाव कमावत आहेत। फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आयोजित केलेल्या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख आणि देवा थापा यांसारख्या भारतविख्यात पैलवानांनी सहभाग घेतला होता। खासदार संजय बंडू जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या त्या स्पर्धेनंतर आता या शिरखुर्मा पार्टीने जुनेद खान यांनी सामाजिक एकतेचा नवा संदेश दिला आहे। एकूणच अलिबाग कुस्ती केंद्राचा हा उपक्रम खेळ आणि समाज या दोन्ही क्षेत्रांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। अस्सलाम वालेकुम, जय हिंद। आज हमारे परभनी शहर के साखला प्लॉट के एरिया में हमारे जो अलीबाग कुश्ती के सर्वा जुनेद पहलवान और इनकी पूरी टीम ने यहाँ पर उनके अखाड़े के पास एक शिरखुर्मे का प्रोग्राम लिया है। और शिरखुर्मे का प्रोग्राम लेने के बाद यहाँ पर ये चीज़ देखने को मिली है कि हिंदू मुस्लिम भाईचारा कितना है। हमारे पहलवान के पास जो भी है बहुत सारी ऐसी ताकत है कि जो कि हर जात धर्म से हमारे जुनेद पहलवानों को तैयार करते हैं, जिनको वस्ताद जुनेद पहलवान बोला जाता। और जो है सो सभी जात धर्म के लोग यहाँ पर आए हैं और मैं इस प्रोग्राम के माध्यम से जुनेद पहलवान को और सभी को ईद की और गुड़ी पड़वे की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। जय हिंद, अल्लाह हाफिज़।